आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये युती होणार का असा प्रश्न अनेकांना पडला। तशा सकारात्मक चर्चाही होऊ लागल्या। मात्र सध्या सुरू असलेल्या मनसेच्या मेळाव्यामध्ये पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरेंनी युतीबद्दल एक विधान केलं। ते विधान नेमकं काय होतं? ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती कधी होणार? जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। मनसेचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे ही सगळी मंडळी सध्या नाशिकच्या इगतपुरीमध्ये जमली आहे। निमित्त आहे ते पक्षाच्या 3 दिवसीय शिबिराचे। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। मनसेचं 3 दिवसीय शिबिर नाशिकच्या इगतपुरीमध्ये होत आहे। या शिबिरासाठी मनसेचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी इगतपुरीमध्ये जमले आहेत। या सर्वांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। या अधिवेशनात राज ठाकरे कार्यकर्त्यांशी नेमका काय संवाद साधणार? उद्धव ठाकरेंसोबतच्या युती संदर्भात मनसे काय निर्णय घेणार आणि महापालिका निवडणुकांसाठी काय रणनीती असणार या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो उद्धव ठाकरेंसोबतच्या युती संदर्भातला। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। पाच जुलैला मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले। मात्र महापालिका निवडणुकांमध्ये या दोन्ही पक्षांची युती होणार का याबाबत अजूनही संभ्रम आहे। याच दरम्यान इगतपुरीच्या शिबिरात राज ठाकरेंनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या। त्यात युतीचा निर्णय महापालिका निवडणुकांचं चित्र स्पष्ट झाल्यानंतरच घेऊ असं त्यांनी म्हटलंय। राज ठाकरेंनी 5 जुलैच्या मेळाव्याबाबत मोठं विधान केलं आहे। तो मेळावा केवळ मराठीच्या मुद्द्यावर होता। त्याचा आणि राजकारणाचा कोणताही संबंध नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलंय। आता मनसेच्या इगतपुरीतल्या शिबिरात युती संदर्भातला अंतिम निर्णय राज ठाकरे घेणार का हा प्रश्नच आहे। मात्र इगतपुरीतल्या या अधिवेशनाबाबत कमालीची गुप्तताही पाळली जाते। काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलण्याआधी किंवा कोणतीही प्रतिक्रिया आपल्याला विचारल्याशिवाय देऊ नये अशी तंबी राज ठाकरे यांनी दिली होती। त्यामुळे या शिबिरामध्ये सहभागी झालेले नेते आणि पदाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलणं टाळलं आहे। राज ठाकरेंनीही पत्रकारांशी केवळ अनौपचारिक गप्पा मारल्या। मात्र युती संदर्भात संजय राऊतांनी काय म्हटलं होतं तेही ऐका। उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येतात या भीतीनं महानगरपालिकेचा जे शेड्यूल होतं ते बदलायचं चाललेलं। ऑक्टोबर महिन्यात जिल्हा परिषद, नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका आणि डिसेंबर महिन्यात महानगरपालिका घेण्याचं शेड्यूल निवडणूक आयोगानं ठरवलं होतं। पण वरळीतल्या विजय मेळाव्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून सूचना गेलेल्या आहेत, शेड्यूल पुढे ढकलायला। ही भीती आहे। युती होणार चर्चा सुरू आहे पाहिजे। बघा, मराठीच्या हिताचं रक्षण करण्यासाठी ही दोन्ही माणसं एकत्रित यायला पाहिजे, जशी माझी इच्छा आहे, तमाम कार्यकर्ते इच्छा आहे, तशी महाराष्ट्रातल्या जनतेची पण इच्छा आहे। पण शेवटी ते येतील का नाही येतील हा प्रश्न आज इकडे अशा डिबेटवरती एकत्र येऊ नयेत यासाठी सुद्धा काही का नाही प्रयत्न तर खूप झालेले आहेत, आजही आहेत, उद्याही होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण पुढे जे काय होईल ते होईल। तुम्ही सकारात्मक नक्कीच आहे। आम्ही आमच्या अग्रलेखातूनच स्पष्ट सांगितले। गेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेनं महायुतीला पाठिंबा दिला। मग विधानसभेत स्वतंत्र लढून मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही। त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी मनसे कोणत्या तयारीनिशी मैदानात उतरणार हे पाहावं लागेल। पण युतीबाबत तरी राज ठाकरेंनी अजूनही वेट अँड वॉचचीच भूमिका कायम ठेवली आहे। मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, इगतपुरी, नाशिक। पुढची बातमी शिंदेंच्या शिवसेनेतून येते आहे। शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदेंनी कानपिचक्या दिल्या। गेल्या काही दिवसांपासून अनेक गोष्टी घडल्या, त्यामुळे तुमचे आमदार काय करतात असे प्रश्न मला विचारले जात आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय। तसंच तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी असल्याचंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं। तर चुकीच्या गोष्टींवर एनर्जी वाया न घालवता कमी बोला आणि जास्त काम करा असा कानमंत्रही एकनाथ शिंदेंनी आपल्या आमदारांना दिलाय। तर शिवसेना हा पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह कायमस्वरूपी कुणाला मिळणार याचा फैसला